राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात भव्य अशा हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनात हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर भगवामय झाला असून आस्था आणि एकतेचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाली। त्यानंतर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणात न्हावून निघाला। या संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पूज्य संत व महात्म्यांची उपस्थिती। संतांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून हिंदू समाज संघटित राहावा, धर्म आणि राष्ट्राप्रती आपली कर्तव्ये ओळखावीत असे आवाहन केले। लव जिहाद, घुसखोरी आणि धर्मांतरण यांसारख्या विषयांवरही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। हिंदू समाजात एकता आणि सांस्कृतिक जागरूकता निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती असूनही संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला। आज बिडकीन मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलन पार पडलेलं आहे। या हिंदू संमेलनाच्या वतीने हिंदू संघटनाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे शताब्दी वर्ष साजरा करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये इच्छापूर्ती होत असताना दिसत आहे। सर्व हिंदू आता एकवटलेला आहे। मग तो हिंदू आता एकवटल्यानंतर काय करू शकतो हे सर्व जगाला माहिती आहे। हिंदूंनी सावध होण्याची आवश्यकता आहे। हिंदूंनी एकत्रित झाल्यानंतर देश राष्ट्र निर्माणाचं कार्य आणि संघटनाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना इथे दिसत आहे। आज प्रामुख्याने महिलांची उपस्थिती वाखाणण्यासारखी आहे, कारण की समाजामध्ये आता सध्या देशामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल आणि फूड जिहाद असेल, या जिहादाच्या माध्यमातून जिहादी मानसिकता रूपी लोकांनी जे सध्या अमानवीय कृत्य करण्याचं चालू आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये कालच आपण बघितलं, एका महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे, गर्भवती महिलेवर हल्ला करण्यात आलेला आहे। आणि ह्या आज आलेल्या सर्व ज्या मातृशक्ती होती, आज आपले सगळे बहीण भाऊ एकत्र आलेले होते, यांनी सर्वांनी निर्धार केलेला आहे की अशा जिहादी प्रवृत्तींना वेळीच ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आता सर्व हिंदू एकत्रित झालेला आहे। ऐसा है, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष अनेक प्रकार के कार्यक्रमों का आयोजन है। आज यहाँ पर हिंदू सम्मेलन के रूप में आयोजन है। हिंदू समाज को छुआछूत मुक्ति का रास्ता है। मजहबों में, धर्मों में, पूजा पद्धतियों में टकराव को रोकता है, पर्यावरण की ओर ले जाता है, प्रदूषण से मुक्त रखता है, नशा मुक्त भारत बने इसके लिए प्रेरित करता है। उसके अंदर देश पहले, देश अंत तक, देश सदैव बने, ये भावना प्रधान हो। क्योंकि माँ जन्म देती है, भारत माँ अंत तक पालन पोषण करती है। इसलिए माँ और भारत माँ, इनमें वो शक्ति है जो आदमी को स्वर्ग का मार्ग भी देती है। जब जब भारत माँ और भारत माँ की प्राथमिकता भूलेगा तब तक नुकसान होगा। इसलिए माँ और भारत इसकी प्रधानता घर घर में हो। बच्चों को ये भी ठीक से सिखाया जाए कि आज प्यार के नाम पर वासना का छत्रपति संभाजीनगर के बिडकीन शहर में हिंदू संत सम्मेलन का आयोजन किया गया है। साधु संतों की उपस्थिति में आप देख सकते हैं कि इतने बड़े हजारों की संख्या में हिंदुओं का जन सैलाब यहाँ पर उमड़ा हुआ है। पूरा बिडकीन शहर भगवामय हो गया है। वंदे मातरम से इस संत सम्मेलन की शुरुआत हुई है और भारत माता की जय और वंदे मातरम के यहाँ पर नारे लगाए गए। साधु संतों ने सभी हिंदुओं को यहाँ पर संबोधित किया और भारत हिंदू राष्ट्र बने इस मांग को भी यहाँ पर उठाया गया है। बीएम राठौड़, सुदर्शन न्यूज, छत्रपति संभाजीनगर।